तर परभणीत काल घडलेल्या हिंसाचाराप्रकरणी ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी परभणीत परिस्थितीचा आढावा घेतला। त्यांनी जिल्हाधिकारी तसंच पोलीस अधीक्षकांशी चर्चा केली। थेट जिल्हाधिकारी कार्यालयाची तोडफोड होईपर्यंत प्रशासन काय करत होतं असा सवाल त्यांनी उपस्थित केला। दरम्यान परभणीतली परिस्थिती नियंत्रणात आणण्यात प्रशासन अपयशी ठरलं असा आरोपही त्यांनी केलाय। कायदा सुव्यवस्था राखण्यात इथले पोलीस अधीक्षक आणि कलेक्टर दोघं अपयशी ठरलेले आहेत। या संदर्भात त्यांच्याशी चर्चा करायला आम्ही आलो होतो, कारण ज्या पद्धतीनं जी घटना घडली होती त्याच दिवशी जमावबंदी आदेश लागू करण्याची आवश्यकता होती। पोलिसांनी ताबडतोब जमावबंदी आदेश लागू करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्याची आवश्यकता होती आणि त्याच्यानंतरही पुरेसं पोलीस बळ इथं असण्याची गरज होती। हे इथं नव्हतं, महिलांचं पोलीस बळ नव्हतं आणि ज्या पद्धतीनं दंगलखोरांना रोखायला पाहिजे होतं ते रोखलं गेलं नाही। व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। संविधानाचा सन्मान, संविधानाचं संरक्षण करणं सगळ्यांची जबाबदारी, भावना जपणं सगळ्यांची जबाबदारी आहे आणि अशा भावना असताना ज्या पद्धतीनं नुकसान झालं तेही निषेधार्ह आहे। त्या संदर्भात इथलं प्रशासन कुचकामी ठरलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।